अशी दुटप्पी भूमिका जरी कुणी घेत असेल तर त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. परंतु माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब बोलले म्हणून मी बोलायला उभा राहील. बावनकुळे साहेब, आपण त्या ठिकाणी बीएससी मध्ये आहात, कामगार सल्लागार समितीमध्ये सुद्धा आपण आहात. आपण इथं आता मत मांडताना असं मांडलं की लक्षवेधी जादा घ्यायला काय आमचा विरोध नाही. आजही माझ्यासारख्या सिनियर माणसाची एकही लक्षवेधी लागलेली नाही आणि म्हणून बावनकुळे साहेब, बीएससी मध्ये तुम्ही 3 ला कबूल केलं आणि इथे येऊन म्हणता की कितीही घ्या, तर तुम्ही लावा घेऊ गुरुवारी पुन्हा बीएससी करू चर्चा आपण त्याच्यामध्ये. एक मिनिट बसून घ्या, थांबा जरा. आता बास झालं, आता रुलिंग देऊ द्या मला. बास झालं, आता मला रुलिंग देऊ द्या. तोच मुद्दा परत होतोय. आता थांबा. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला एक विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण या खुर्चीवरती आम्हा सर्वांना संरक्षण देण्यासाठी बसलेला आहात. गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आपण अवघ्या 3-4 लक्षवेधी लावतोय. अध्यक्ष महोदय, संपूर्ण विधानसभेच्या कार्यकाळामध्ये जर 3-4 लक्षवेधी लागल्या तर आमच्या फक्त 50-60 सदस्यांच्याच लक्षवेधी लागतील. आम्ही काही सदस्यांच्या सह्या घेतल्या तर मला जाणीव आहे की बीएससी मध्ये निर्णय झाला होता, पण आम्ही पण कायदे मंडळ होता. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 167 सदस्यांनी सह्या दिल्यात की लक्षवेधींची संख्या वाढली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी आपणास कळकळीची विनंती आहे, ही सभागृहाची भावना आहे, आपण याचा भावनिक विचार करावा. कारण आम्ही जे तरुण सदस्य आम्हाला बोलायची संधी मिळत नाही. मी एका ज्येष्ठ सदस्याशी बोललो की तुम्ही लक्षवेधी का वाढवता, म्हणला वेगवेगळ्या आयुधांचा वापर करा. अध्यक्ष महोदय, काल 5 तास सभागृहात बसलो, त्यावेळेस 293 सत्ताधारी पक्षावरती बोलायला संधी मिळाली नाही. मला विरोधकांच्या 293 वरती बोलावं लागलं. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी एक असा आयुध आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकतो. माझी अध्यक्ष महोदय आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपल्याकडे जी डिस्क्रीट पॉवर आहे याचा वापर करून आपण लक्षवेधींची संख्या वाढवावी, स्पेशल सिटिंग घ्यावी. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण तालिका अध्यक्ष नेमलेत त्यांनी सुद्धा सह्या दिल्यात, ते बसायला तयार आहेत, स्पेशल सिटिंग घ्यायला तयार आहेत. अध्यक्ष महोदय, मला बोल द्या. लक्षवेधी वाढवण्यासाठी काही आमची अडचण नाहीये, मंत्र्यांची नाही, सरकारची, सीएम साहेबांची नाहीये. पण ही लक्षवेधीचा वेळ आहे ना, कामकाज सभागृहाचं कामकाज संपण्याच्या शेवटचा जो कार्यकाळ आहे ना, म्हणजे कार्यक्रम पत्रिकेत शेवटी दाखवा, म्हणजे सभासद हजर राहतील, मंत्री हजर राहतील आणि आपल्याकरता सभागृहाकरता चांगलं होईल. अध्यक्ष महोदय, हो दे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून सदस्य महोदय प्रश्न मांडत असतात. लक्षवेधी अत्यंत प्रभावी आयुध आहे आणि मी गेले 8 दिवस आपल्याकडे विनंती करतोय, आमची एक लक्षवेधी घ्या. परंतु रोज 3च लक्षवेधी घ्यायचं कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलंय असं आम्हाला कळालं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 10 दिवसामध्ये जवळपास 150 लक्षवेधी झालेले आहेत. आता 6वा दिवस आहे. आज पहिला दिवस जरी सोडला तरी आता 3 म्हणलं तर 18 पण लक्षवेधी झालेले नाहीत. आणखी 10-12 दिवस 15 दिवस काम चाललं तर 50च्या वर लक्षवेधी जात नाहीत. एका बाजूला सगळे सदस्य प्रयत्न करतायत की आमच्या मतदारसंघातले प्रश्न सभागृहात आले पाहिजे, त्याची सोडवणूक झाली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आमची लक्षवेधी लागत नाही. मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे जे सगळं चालू आहे, अगोदर 3 आठवडा अधिवेशन घेतलं का 4 आठवडा करा. आता 4 आठवडा घेतलं तर कामकाज करू नका. अशी दुटप्पी भूमिका जरी कुणी घेत असेल तर त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. आम्ही जरी कामकाज सल्लागार समितीत नसलो तरी आमचं प्रतिनिधित्व करतात ना ही लोक. माझी विनंती आहे तुमच्याकडे की तुम्ही जसं मागे 10-15 लक्षवेधी रोज घेत होता, कारण मागच्या अधिवेशनामध्ये माझ्या 2 लक्षवेधीने एक अर्ध्या तासाची चर्चा लागली. आता 6-7 दिवस झाले तर माझी अजून लक्षवेधी पण नाही, कुठलाच कामकाज नाही झालं. माझी विनंती आहे तुमच्याकडे, हे जे प्रश्न आम्ही मांडणार कुठं? जर 1 महिना अधिवेशन चालल्याच्या नंतर जर आमची लक्षवेधी येणार नसेल, फक्त 50-60 लक्षवेधी येणार असतील तर या सर्व सदस्यांच्या वरती अन्याय होईल. तर आपण आपले अधिकार वापरून या लक्षवेध्या रोजच्या रोज 10-15 घ्याव्यात अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चला झालं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर हा जो विषय सुरू झालाय, मी काय या विषयामध्ये बोलण्याकरता उभा नव्हतो, परंतु माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब बोलले म्हणून मी बोलायला उभा राहिलो. बावनकुळे साहेब, आपण त्या ठिकाणी बीएससी मध्ये आहात, कामगार सल्लागार समितीमध्ये सुद्धा आपण आहात. आपण इथं आता मत मांडताना असं मांडलं की लक्षवेधी जादा घ्यायला काय आमचा विरोध नाही, परंतु त्या कामकाजाच्या शेवटी कार्यक्रम पत्रिकेमध्ये दाखवण्यात याव्या. याच्यावर आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती. पहिली गोष्ट, लक्षवेधी तुम्ही किती घ्या, कशाही घ्या. आज माझ्यासारख्या सदस्याचे, मी मागच्या वेळेला अध्यक्ष महोदय इथं मी म्हटलं होतं की आपण मला एकदा सांगा की आपण लक्षवेधी किती घेतल्या. ज्या वेळेला सभागृहाचा समारोप झाला, म्हणजे ऍडजंट झालं सभागृहात, त्यावेळेला आपण ते वाचून दाखवलं. सभागृहात मी नव्हतो, त्याच्यामध्ये भास्करराव किती बोलले, किती प्रश्नावर बोलले, किती विषयावर बोलले, किती तासावर बोलले, पण भास्कररावाच्या लक्षवेधी किती लागल्या ह्याचं आपण उत्तर दिलेलं नाही. मी आपल्याला क्रॉस केलं नाही, मी करत. आजही माझ्यासारख्या सिनियर माणसाची एकही लक्षवेधी लागलेली नाही. मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला
दोन गोष्टी कराव्या लागतील. एक तर नियम समितीमध्ये जावं लागेल. नियम समितीच्या विधानसभा अधिनियमामध्ये 8 प्रमाणे 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घेताच येत नाही हा नियम आहे. एखादी घ्यायची झाली तर घ्या. आज सुद्धा 7 लक्षवेधी आहेत, नाही अशातला भाग नाही. पण अध्यक्ष महोदय ह्या जर वाढवायचे असतील तर याच्याकरता आपल्याला बीएससी मध्ये जावं लागेल. याच्याकरता आपल्याला कामगार सल्लागार समिती समोर जावं लागेल, हा विषय घ्यावा लागेल. आणि याच्यामध्ये थोडस आपल्याला एक सुसूत्रता अध्यक्ष महोदय आणावी लागेल की आपण किती लक्षवेधी घेतल्या. मी गेल्या वेळेला नव्हतो, पण मी नंतर आपलं सगळं ऐकलं वाचलं की एकूण 157 लक्षवेधीचं कामकाज झालं असं आपण त्यावेळेला सांगितलं होतं. त्या 157 मध्ये सर्वांचं समाधान होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही. एक जरी प्रत्येकाची आली असती तरी 288 घ्याव्या लागल्या असत्या. आणि म्हणून याच्यामध्ये ही जी काही नाराजीची भावना आहे किंवा ठराविकच लोकांच्या लक्षवेधी लागतात अशा प्रकारचा जो आक्षेप आहे, याच्याकरता जसं प्रश्नाचं बॅलेट आलं तशा पद्धतीनं लक्षवेधीचं बॅलेट येतंय का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि ठीक आहे. म्हणून ठीक आहे, आता राहू दे. आता मी रुलिंग देतो. समन्यायीप्रमाणे समन्यायी वागणुकीत सगळ्यांचं समाधान करता येणार नाही, परंतु किमान याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय अशा पद्धतीचं कुठेतरी आपल्याला भावना किंवा तशा पद्धतीनं आपल्याला कुठेतरी विचार मांडावे लागतील, निर्णय घ्यावे लागतील. आणि म्हणून बावनकुळे साहेब, बीएससी मध्ये तुम्ही 3ला कबूल केलं आणि इथे येऊन म्हणता की कितीही घ्या, तर तुम्ही लावा घेऊ गुरुवारी पुन्हा बीएससी करू चर्चा आपण त्याच्यामध्ये. एक मिनिट बसून घ्या. थांबा जरा. आता बस झालं. आता रुलिंग देऊ द्या मला. बस झालं. आता मला रुलिंग देऊ द्या. तोच मुद्दा परत होतोय. आता थांबा. सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते यांनी सभागृहाच्या कामकाजा संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आज सभागृहात मांडलेले आहेत. त्या संदर्भात काही स्पष्टीकरण मी इकडे देऊ इच्छितो. सर्वप्रथम सर्वसाधारणरित्या आपण सभागृहात होणारं कामकाज या संदर्भातली चर्चा बीएससी मध्ये करतो आणि ती चर्चा झाल्यानंतर या सभागृहात बीएससी मध्ये काय घडलंय या संदर्भात चर्चा घेण्याची प्रथा परंपरा पायंडा या सभागृहात यापूर्वीही नव्हता आणि नसायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु लक्षवेधी संदर्भात जो मुद्दा आज सदस्यांनी मांडलेला आहे, आपल्याला हे सांगताना मला अवगत करावं असं वाटतं की यापूर्वी विधानसभेत अधिवेशनाच्या दरम्यान सरासरी 3, 4, 5 लक्षवेधी होत होत्या. त्यानंतर गेले 4 वर्ष आपण सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की कामकाजाची वेळ जास्तीत जास्त चालवून, आपण जर बघितलं तर गेल्या 4 वर्षात या सभागृहाचं कामकाज रेकॉर्ड टाइम चाललेला आहे. किमान प्रत्येक अधिवेशनात 10 तास कामकाज झालेलं आहे. 9.5 ते 10 तास कामकाज प्रत्येक अधिवेशनात झालेलं आहे. आपल्या सरासरी लक्षवेधी प्रत्येक अधिवेशनात आपण जरी 10 दिवसाचं नागपूर अधिवेशन असलं तरी 125 ते 150 लक्षवेध्या आपण तेव्हा पण घेतलेल्या होत्या. माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला की जास्तीत जास्त सदस्यांना आपल्या मतदारसंघातली किंवा महाराष्ट्राच्या निगडीत असणाऱ्या महत्वाच्या विषयांच्या लक्षवेध्या सादर करून जनतेला न्याय प्राप्त करून देण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्यात कुठे मी कमी पडू नये हा माझा प्रयत्न सातत्याने राहिला प्रश्न. भास्करराव, आपण आता जो नियमाचा विषय घेतलात, लक्षवेधी बॅलेटने होऊ शकत नाही, कारण लक्षवेधी या मेरिट वरती घ्यायच्या असतात. लक्षवेधीसाठी आपण काही निकष ठरवलेले आहेत, त्यात ते बसत असले तर आपण त्या लक्षवेधी चर्चेसाठी घेतो. नंबर 3, आपण जो उल्लेख केला की आपण गेलेल्या कामकाजा संदर्भातली माहिती मी सभागृहाला दिली, ती द्यायचं कारण एवढंच होतं की अधिवेशनात त्यावेळेला आपण असा हेतू आरोप केलात की अध्यक्ष मला कधीच बोलायला देत नाहीत आणि म्हणून तुम्ही नेमकी किती मिनिटं सभागृहात बोललात, कुठच्या आयुधातनं बोललात या संदर्भातली मी माहिती दिली आणि त्या अधिवेशनातही तुमच्या ज्या लक्षवेधी लागलेल्या त्याची पण माहिती मी सभागृहात तेव्हा पण दिलेली. गरज असल्यास परत मी त्याची प्रत आपल्याकडे पाठवून देईन. आणि राहिला प्रश्न लक्षवेधींचा, बीएससी मध्ये जरी निर्णय झाला असेल तरीही अपवादात्मक परिस्थितीत मी जसं आज 3 लक्षवेध्या असतानाही आपण 7 दाखवल्यात, कारण गेल्या वेळेच्या काही दिवसापूर्वीच्या 2 लक्षवेध्या ज्या बोर्डावरती होत्यापर्यंत आपल्याला घेता आल्या नाहीत त्या आपण आज घेतलेल्या आहेत. मी निश्चितपणे सर्व गटनेत्यांबरोबर परत एकदा चर्चा करून सभागृहाचा सेन्स जो आहे तो त्यांच्याबरोबर चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यासंदर्भातला निर्णय लवकरच घेईन. राहिला प्रश्न नियमांचा, तर जरीही नियमामध्ये तरतूद 3 लक्षवेधींची असली तरी अध्यक्षांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्स मध्ये नियम शिथिल करून परिस्थिती अनुसार अध्यक्षांकडे निर्णय घ्यायचे अधिकार आहेत आणि त्यामुळे या संदर्भातला पुढचा निर्णय गटनेत्यांची चर्चा करून मी घेईन. अध्यक्ष महोदय, माझ्याकडून अनावधानानं मी विधानसभा अधिनियम 8 म्हणालो. विधानसभा अधिनियम 8 नाही, तो तालिका सभा ठरवण्याकरता विधानसभा अधिनियम 5 एवढी दुरुस्ती करावी. 105